पुढचं वर्ष जे आहे हे संघटना बांधणीच्या वर्षाच्या अनुषंगानं आज आम्ही निर्णय घेतला आणि संघटना बांधणीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन सृजनची एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची जो ड्राईव्ह आहे तो संपन्न होणार आहे आणि यासोबतच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, मंडल सेक्टरचे प्रमुख आणि ग्राम शाखा इथपर्यंत ग्रामीण भागाकरता तर शहरात प्रभाग प्रमुख आणि वार्ड प्रमुख अशा नियुक्त्या करण्याच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला आणि आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष देणार आहे. एकीकडे संघटना बांधणी आम्ही करणार आहोत, तो दुसरीकडे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ही स्वीकारून येणाऱ्या काळात पदयात्रांचं आयोजन होईल. जो इलेक्ट्रिकचा जो मुद्दा आहे वीज दरवाढीचा त्या अनुषंगानं आमचे मोर्चे होतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे होतील, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं आमचे निदर्शनं होतील, युवकांच्या रोजगाराच्या अनुषंगानं देखील आम्ही काम करू असं एकंदरीत आज रूपरेषा ही ठरवण्यात आली. तुमच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता, भाजप आक्रमक झाली होती. तुम्ही एक ट्विट करून शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल. भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे. पण यावरून तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टींवर भाजपनं हल्ला केला होता, तुम्हाला काळं पासलं जीभ छाटण्यापर्यंत भाजपनं टीका केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, धमक्याही दिल्या, पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही. कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला. राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे. तो परिवारातील सदस्य, लेखी बाळींना, पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात. हे अत्यंत चुकीचं आहे, संतापजनक आहे. मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे. त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे. मला कुठेतरी मी त्याच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे. मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही. किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या फाईल्स आहेत या फाईल्सच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे. अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता. त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू. त्यांना ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे. हिंसा हा आमचा मार्ग नाही. मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे 2 पावलं जाऊन त्यांना जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे आवाहन केलेलं आहे. हा विषय इथेच संपला असं मला वाटतं. दाभोळकर करू हेही सांगितलं, त्याच्या काही नवीन नाही आणि दाभोळ काय ते माझा पानसरे पण करतील. कारण पानसरेंनी कोण होता, शिवाजी कोण होता ही भूमिका मांडली म्हणून त्यांचा पानसरेचा खून झाला. आता शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांचं नेमकंपणाचं कार्य जे पुढे घेऊन जातात ते यांच्या अडचणीचं आहे आणि त्यांना संपण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष घालत आलेली आहे आणि जी अनेक उदाहरणं ही यापूर्वीच अधोरेखित झालेली आहे. यामध्ये माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना जर अशी वेळ आली तर त्या वेळेला सामोरे करण्याकरता या वैचारिक कारणाकरता मी तयार आहे.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.